हरे कृष्णा. काल आपण योगाचे प्रकार ह्याच्यामध्ये अज्ञान इथपर्यंत येऊन थांबलो होतो. आज आपण सुरू करणार आहोत भगवद्गीतेनुसार सर्वोत्तम योग म्हणजे भक्तियोग. म्हणजेच काय? हृदयातील आणि हे जागृत करण्याचा जो मार्ग आहे त्याला म्हटलं जातं नवविधा भक्ती. म्हणजेच 9 वेगवेगळ्या मार्गाने केली जाणारी भक्ती. ह्याच्यामध्ये वेगवेगळी अंग आहेत भक्तीची. पहिलं कुठलं आहे? श्रवणम. दुसरं कीर्तनम. त्याच्यानंतर स्मरणम आणि पादसेवनम. त्याच्यानंतर अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि शेवटचं आहे आत्मनिवेदनम. त्या सर्वांमध्ये श्रवणम हा सर्वोत्तम विधी आहे. तर अशा 9 वेगवेगळ्या मार्गाने आपण भगवंतांची भक्ती करू शकतो. याच्यातल्या कुठल्याही एका मार्गाचा अवलंब केला तरीही चालू शकतं. आपण पूर्णत्वाला पोचू शकतो. तर या नवविधा भक्तीचं जे महात्म्य आहे हे पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहू. ह्याच्यामध्ये श्रवणम आणि कीर्तनम असं सांगितलंय. श्रवणम कोणी केलं तर परीक्षित महाराज यांनी काय केलं? श्रवण, केवळ भगवंतांच्या लीलांबद्दल त्यांनी ऐकलं. काय केलं? केवळ ऐकलं. आणि शुकदेव गोस्वामींनी काय केलं? कीर्तनम, म्हणजे भगवंतांच्या लीलांबद्दल सांगितलं. आता आपण श्रवण करताय आणि मी बोलतोय, म्हणजे आपण काय करताय? श्रवणम. आणि मी काय करतोय? कीर्तनम. तर इथे आपण पाहतो, हे बघा, शुकदेव गोस्वामी व्यासदेवांचे जे पुत्र आहेत शुकदेव गोस्वामी. आपल्या किती जणांना माहिती आहेत शुकदेव गोस्वामी? नाही माहिती. ठीक आहे. तर शुकदेव गोस्वामी जेव्हा मातेच्या गर्भात होते तर त्यांनी या भौतिक जगताचं स्वरूप जाणलेलं होतं. आणि या भौतिक जगतामध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि मायेची प्रलोभनं ही सारखी जीवात्म्याला त्रास देतात. म्हणून त्यांनी निर्णय केला होता की मी मातेच्या उदरातनं बाहेर येणारच नाही. आणि 12 वर्ष वाट बघितली आणि ते मातेच्या उदरातच होते. शेवटी भगवान श्रीकृष्णांना स्वतः यावं लागलं. त्यांना विनंती करावी लागली. आणि त्यांना सांगितलं की का येत नाहीयेस तू? जन्म का घेत नाहीयेस? ते म्हणे मला या भौतिक जगतात यायचंच नाहीये. कारण इथे आलं की माणूस काय होतो? जसा उंदीर पिंजऱ्यात पकडला जातो ना ट्रॅपमध्ये, तसं हा ट्रॅपमध्ये मला अडकायचं नाहीये, म्हणून मी बाहेर येणार नाही. मग शेवटी भगवंतांनी त्यांना वचन दिलं की काळजी करू नकोस, कृपया बाहेर ये, जन्म घे, अवतरित हो. मी वचन देतो की तुला मायेचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही. आणि शुकदेव गोस्वामींनी जन्म घेतला 12व्या वर्षात आणि तडक घर सोडलं आणि गंगेच्या किनारी चालायला लागले. त्यांच्या मागे व्यासदेव धावत होते. व्यासदेवांचे पुत्र ते. अरे मुला थांब, अरे मुला थांब. पण शुकदेव गोस्वामी काही थांबले नाहीत. ते तडक गंगेच्या किनारी गेले. तिथे सगळे महान ऋषीगण जमलेले होते आणि त्यांच्या समोर परीक्षित महाराज बसलेले आहेत. परीक्षित महाराजांना शाप मिळालेला होता. शमीक ऋषींचा पुत्र जो आहे शृंगी, त्यांनी शाप दिला होता की 7 दिवसात तुमचा मृत्यू होईल. तर हे ऐकल्यावर परीक्षित महाराजांनी त्याच क्षणी सर्वसंग परित्याग केला. आपलं राज्य, आपले महाल,
आपलं सैन्य, आपली तिजोरी, आपल्या राण्या, आपले पुत्र या सगळ्यांचा एका क्षणात त्याग केला आणि ते सुद्धा गंगेच्या किनारी आले. आणि शुकदेव गोस्वामींच्या समोर बसून त्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे हे आहे श्रीमद भागवतम. तर हा सुद्धा एक असा अमूल्य ग्रंथ आहे जो आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात आपण कशापासून केलेली आहे? भगवद्गीता. तर अशा पद्धतीने केवळ भगवंतांबद्दल ऐकून, भगवंतांच्या लीला ऐकून परीक्षित महाराजांनी आपलं जीवन सफल बनवलं आणि शुकदेव गोस्वामींनी केवळ भगवंतांच्या लीला सांगून आपलं जीवन सफल बनवलं. पुढे आपण पाहू नवविधा भक्तीमध्ये पुढचा स्मरणम आणि उदाहरण कोणाचं आहे? भक्त प्रल्हाद. तर भक्त प्रल्हाद हे एका असुर कुळात जन्मले. त्यांच्या वडिलांचं नाव कोणाला माहिती आहे का? वा वा वा, सगळ्यांना माहिती आहे, सगळे हुशार आहेत. तर हिरण्यकश्यपू हा महाविष्णू यांचा सर्वात मोठा शत्रू. म्हणजे हिरण्यकश्यपू विष्णूंना शत्रू समजायचा, भगवंतांचा कोणी शत्रू नसतो. हा, तर म्हणून भगवंतांचं एक वचन आहे अजात शत्रू. भगवंतांना भगवंत कोणाचेही शत्रू नाही आहेत, पण त्यांना शत्रू मानणारे बरेच आहेत आणि आपल्यात पण असतात. तर या हिरण्यकश्यपूच्या पोटी म्हणजे त्याच्या पत्नीच्या, त्याच्या आईचं नाव प्रल्हादाच्या होतं कयाधू. आणि हिरण्यकश्यपूनी संपूर्ण ब्रह्मांडाला त्राही त्राही करून सोडलेलं होतं. सगळे देवी देवता प्रचंड स्वरूपात घाबरलेले होते. कुणाची शक्ती त्याच्या एवढी नव्हती. इंद्र, चंद्र, वरुण, वायू, बुध, सोम सगळे देवी देवता सगळे त्रस्त झाले होते. नुसते त्रस्त नाही, संत्रस्त झालेले होते. अतिशय खूप प्रमाणात त्रासले गेले होते. आणि त्याच वेळेस जेव्हा त्यांना कळलं की हिरण्यकश्यपूची पत्नी ही पुत्र प्राप्ती करू इच्छित आहे आणि तिला दिवस गेलेले आहेत, हे ऐकल्यानंतर सर्व देवी देवतांनी असा निश्चय केला की हा एवढा मोठा असुर आहे, त्याचा पुत्र तर ह्याच्यापेक्षा म्हणतात ना बाप से बेटा सवाई. तर त्यांना असं वाटलं की कदाचित हा जो पुत्र आहे हा ह्याच्यापेक्षा क्रूर निघेल, म्हणून त्यांनी कयाधूच्या पोटात असतानाच त्याला मारण्याचा डाव घातला होता. मग त्यावेळेस नारद मुनींना माहीत होतं की हा जो मुलगा आहे हिरण्यकश्यपूचा हा उच्च कोटीतला भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे. आणि म्हणून जेव्हा सगळे देवी देवता कयाधूचं अपहरण करून तिच्या पोटातला पुत्र मारण्यासाठी तयार झाले, तेव्हा नारद मुनींनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं अशी चूक करू नका. तुम्हाला माहीत नाही की हा जो पुत्र आहे हा भगवंतांचा खूप मोठा भक्त आहे आणि तो 12 महाजनांपैकी एक होणार आहे. हे ऐकल्यानंतर देवी देवतांचं समाधान झालं. ते परत निघून गेले. आणि प्रल्हाद नारद मुनींनी त्याला आईच्या गर्भामध्ये असतानाच संपूर्ण श्रीमद भागवतम ऐकवलं. ते कयाधूला भागवतम सांगायचे आणि प्रल्हाद आईच्या पोटात असताना तो ऐकायचा. अशा पद्धतीने या 9 महिन्याच्या कालावधीतच प्रल्हाद महाराजांनी संपूर्ण भागवतम आत्मसात करून घेतलं होतं आणि साक्षात्कारी झाले होते. त्यामुळे लहानपणापासूनच अतिशय सत्वगुणात अशा पद्धतीने प्रल्हाद महाराजांचं संगोपन झालं. आईने चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं. आणि हिरण्यकश्यपू दरवेळेस त्यांना सांगायचे विष्णू आपला शत्रू आहे, विष्णू आपला शत्रू आहे. पण प्रल्हाद महाराज म्हणायचे नाही, भगवान सगळ्यांचे परममित्र आहेत, तुम्ही त्यांना शत्रू समजता, त्यांचा कोणी शत्रू नाही आहे. तर आपण बघा प्रल्हाद महाराजांवर लहानपणापासून खूप अत्याचार त्यांच्या वडिलांनी केले. जेव्हा त्यांना कळलं
की प्रल्हाद महाराज म्हणजे हा बालभक्त प्रल्हाद जो आहे हा विष्णूंचा भक्त आहे, जे माझे शत्रू आहेत, तेव्हा त्यांना मारण्याचा कट रचला. कल्पना करा, 5 वर्षाचा छोटा मुलगा, एवढा लहान मुलगा, आणि ज्याच्या जीवावर त्याचे वडील स्वतः उठलेले आहेत आणि त्याला ठार मारण्याचे वेगवेगळे प्रयत्न करतायत. तो मुलगा स्वतःचा बचाव करू शकेल का? सांगा. नाही, करूच शकणार नाही. जरी 10 वर्षाचा जरी असता तरी तो करू शकला नसता. हतबल आहे, तो निरागस आहे, निष्पाप आहे. पण प्रल्हाद महाराज सदा आणि कदा भगवान कृष्णांच्या नामस्मरणात तल्लीन असायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे वडिलांनी कितीही डावपेच आखले त्यांना मारण्याचे, तरी प्रत्येक वेळेस कृष्णांनी त्याला वाचवलं. त्याला विषारी सापांच्या म्हणजे एक तळघर होतं, त्याच्यात खूप विषारी साप होते मोठमोठे, त्यांच्या सानिध्यात ठेवण्यात आलं. पण तिथेही ते साप त्याचं काही करू शकले नाहीत. हत्तीच्या पायाखाली चिणून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याच्यातनंही प्रल्हादाला भगवंतांनी वाचवलं. त्यानंतर त्याचा कडेलोट करण्यात आला, उंच डोंगरावर नेण्यात आलं आणि तिथनं त्याला खाली समुद्रात फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यावेळेस सुद्धा भगवंतांनी त्याला वाचवलं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना एक प्रसंग चांगला माहिती आहे, शिमगा, होळी. ही हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि तिच्यामध्ये सर्वांना जाळून टाकण्याचं सामर्थ्य होतं. मग त्यावेळेस ती म्हणाली भावाला, कशाची चिंता करतोयस? तर तो म्हणला, या प्रल्हादाला मारायचं आहे, पण कुठल्याही प्रयासाने तो मरत नाहीये. तर ती म्हणते, काही हरकत नाही, उद्या मी त्याला मांडीवर घेऊन बसते आणि तो माझ्या मांडीवर बसला की मी त्याच्याबरोबर, मला काही होणार नाही, मी होलिकाच आहे, तर प्रल्हाद जळून जाईल. तर म्हणून तिने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि धडधडून पेटवलं स्वतःला. पण प्रल्हाद भगवंतांचं नामस्मरण करत होता, त्यामुळे प्रल्हाद शाश्वत राहिला आणि ती होलिकाच त्या अग्नीमध्ये जळून गेली. तर अशा पद्धतीने प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न झाले, पण केवळ भगवंतांचं 24 तास स्मरण ह्या एका मार्गाने प्रल्हाद महाराज 12 महाजनांपैकी एक मोठे महाजन बनले. त्यानंतर आपण पाहू पादसेवनम. हे चित्र आपण बघितलं असेल कायमस्वरूपी, फेमस आहे. महाविष्णू अनंत शेषावर पहुडलेले आहेत, त्यांच्या नाभीतनं एक कमळ उत्पन्न झालंय, त्याच्यामध्ये ब्रह्माजींचा जन्म झालाय आणि लक्ष्मी हे जे नारायण आहेत त्यांच्या चरण कमलांची सेवा करतीये. समुद्र मंथनातनं लक्ष्मीजी प्रकट झाल्या आणि जशा प्रकट झाल्या हातात कमळ घेऊन, तर तशा त्या डायरेक्ट इतर कोणाकडेही न बघता नारायणांकडे गेल्या आणि त्यांच्या हातात जी वरमाला होती ती त्यांनी भगवान नारायणांना घातली आणि आपला पती म्हणून त्यांना स्वीकार केलं. तर लक्ष्मीजी अशा पद्धतीने 24/7 24 तास नारायणांच्या सेवेत स्वतःला त्यांनी युक्त केलेलं असतं. तर हा जो मार्ग आहे त्याला म्हटलं जातं पादसेवनम, भगवंतांची पाद्यपूजा करणे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहू दुसरा कुठला आहे, अर्चनम. अर्चनम म्हणजे काय? अर्चनम म्हणजे भगवंतांची आरती करणे. आता हे जे सगळे मार्ग आपण ऐकलेत ना, हे कठीण वाटतायत का हो तुम्हाला? पूजा करणे भगवंतांची कठीण आहे का? आपण सगळे करतोय, फक्त ते काय करायचंय? भगवंतांकडे केंद्रित करायचंय. पृथु महाराज यांनी भगवंतांची अर्चना विधी अतिशय उत्तम प्रकारे केली. पृथु महाराज स्वतः भगवंतांचे अवतार होते. त्यानंतर वंदनम. वंदनम म्हणजे जेव्हा हे बघा, अक्रूर
हा कंसाचा विश्वासू सेवक. आणि जेव्हा कृष्ण आणि बलराम हे गोकुळमध्ये होते तेव्हा त्यांना मथुरेमध्ये आमंत्रण देऊन त्यांना तिथे त्यांचा वध करायचा असा कंसाचा प्लॅन होता. कुस्ती अरेंज करायची आणि मल्लयुद्धामध्ये कृष्ण आणि बलराम यांना मोठमोठ्या मल्लांतर्फे चेचून किंवा चिरडून मारून टाकायचं असा कंसाचा विचार होता. आणि त्यासाठी योग्य विश्वासू असा सेवक म्हणून त्यांनी अक्रूराची निवड केली. वास्तविक अक्रूर हा परम कृष्ण भक्त होता. तर ज्यावेळेस अक्रूरजी वृंदावनामध्ये आले, गोकुळ नाही वृंदावनामध्ये, तर तिथे त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांची चिन्ह पाहिली. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना अतिशय गहिवरून आलं आणि त्या वाळूमध्ये त्यांनी स्वतःला लोळून घेतलं आणि ती वाळू आपल्या अंगावर लावून घेतली. त्यामुळे वंदनम ही काय प्रक्रिया आहे हे आपल्याला दाखवलं अक्रूर महाराजांनी. वंदन म्हणजे काय? केवळ भगवंतांना नमस्कार करणे. कठीण आहे का? पैसे पडतात का? नाही पडत. खूप कष्ट करावे लागतात का? सिंपल एकदम. भगवंतांना केवळ वंदन करणे. त्याच्यानंतर काय लिहिलंय? दास्यम म्हणजे काय? भगवंतांचा नम्र सेवक बनणे. आणि याचं उदाहरण कोणाचं आहे? हनुमान. हनुमान 24 तास प्रभू रामचंद्रांच्या जवळ उभा असायचा. 24 तास. आणि कधी भगवंत एखादी आज्ञा देतील आणि मी त्या आज्ञांचं पालन करीन आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करीन. तर ह्याच्यामध्ये एक छान स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. एकदा काय होतं, प्रभू रामचंद्र जेव्हा लंका दहन वगैरे सगळं होऊन रावणाचा जेव्हा वध होतो आणि सगळेजण जेव्हा अयोध्येमध्ये येतात, राम लक्ष्मण सीता हनुमान सगळे, आणि अयोध्येत आल्यानंतर सगळे एकदम आनंदी होतात आणि आता ठरवतात की एवढे दिवस एवढी वर्ष भगवंत आपल्यापेक्षा दूर होते, आपल्यापासून दूर होते, तर आपण आता भगवंतांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करायची. म्हणून त्यांनी काय केलं की कुठली कुठली सेवा कोणी कोणी वाटून घ्यायची असं त्यांनी एक लिस्ट बनवायला सुरुवात केली. आणि ते सगळ्यांची जेव्हा मीटिंग बसली होती ना, तेव्हा त्यांना असं कळलं हा हनुमान जो आहे ना, हा इतका तत्पर आहे की प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की लगेच ते सेवा तो करून टाकतो. त्यामुळे इतरांना काही सेवा करण्याची संधीच मिळत नाही, सगळ्या सेवा हाच करतो. तर त्या सगळ्यांनी काय ठरवलं, आपण वेगवेगळ्या ज्या सेवा असतात, सकाळी भगवंतांना उठवणे, भगवंतांना अंघोळ घालणे, त्यांचं अंग पुसणे, त्यांना शृंगार करणे भगवंतांचा, त्यांना वेगवेगळी वस्त्र घालणे, तर अशा पद्धतीच्या दिवसभरातल्या सगळ्या सेवा होत्या ना, त्या सगळ्या इतर भक्तांनी वाटून घेतल्या आणि हनुमानासाठी एकही सेवा शिल्लक ठेवली नाही. हा कायम भगवंतांच्या जवळ असतो, आपल्याला सेवा करायलाच देत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या सेवा वाटून घेतल्या. मग नंतर हनुमान आला, माझ्यासाठी काय सेवा? ते म्हणे तू सगळ्या सेवा वाटल्या गेल्या आहेत, तुझ्यासाठी आता काही सेवा नाही, तू दूर जायचं, तू जा आता इथनं दूर. तर तो हनुमान ती लिस्ट वाचतो अशी आणि म्हणतो एक सेवा राहिली की? तर ते म्हणतात नाही नाही, कुठली सेवा राहिलेली नाहीये, आम्ही सगळ्या सेवा वाटून घेतलेल्या आहेत, तुझ्यासाठी काही सेवा शिल्लक नाहीये. म्हणे आहे, एक सेवा आहे. म्हणे कुठली सेवा आहे? म्हणे काय आहे? जेव्हा प्रभू रामचंद्रांना जांभई येईल ना, हा अशी करून जांभई देतात ना, तेव्हा मी त्यांच्या तोंडासमोर अशी टिचकी वाजवण्याची सेवा घे. याचा कोणी विचारच केलेला नसतो. ते म्हणतात काय, ठीक आहे, दिली तुला सेवा ही. म्हणून ते त्याला ती सेवा देऊन टाकतात आणि तिथे नाव तिचं लिहितात. आणि नंतर पाहतात दुसऱ्या दिवशी सकाळपासून हा आपला रामचंद्रांच्या जवळ उभाच आहे. काय रे इथं काय? नाही, जांभई कधी येईल मला काय माहिती, आली की लगेच टिचकी वाजवायची. तर याच्यावरनं आपण सेवा भाव समजू शकतो. जो सेवक असतो ना, हा 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांनी जीवन अर्पण केलेलं असतं.
तर अशा पद्धतीने हनुमानजींच्या उदाहरणावरनं आपण समजू शकतो की कशा प्रकारे भगवंतांचा सेवक आपण व्हायला पाहिजे आणि या दास्य भावामध्ये सेवा केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहू साख्यम म्हणजे मैत्री, सखा म्हणजे मित्र, साख्यम म्हणजे मैत्रीपूर्ण भावामध्ये भगवंतांची केलेली सेवा. अर्जुन आणि श्रीकृष्ण, तर अर्जुनाचं भगवंतांवर साख्य भावामध्ये प्रेम होतं आणि ही संपूर्ण भगवद्गीता भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि ते का सांगतात त्याला, तर त्याच्यात भगवंत उद्घृत करतात, भक्तोसिमे सखा चेती रहस्य येतत उत्तमम. तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा पण आहेस, म्हणून हे परम गोपनीय ज्ञान जे आहे ते मी तुला सांगत आहे. तर अर्जुनाच्या उदाहरणावरनं आपण हे समजू शकतो. त्यानंतरचं उदाहरण आहे आत्मनिवेदनम म्हणजे बली महाराज. तर भगवंतांची असामान्य कार्य, या स्लाइडमध्ये आपण वामन देवांचं कार्य पाहिलं, बरोबर आहे, आठवत आहे तुम्हाला? 3 पावलामध्ये सगळं पादाक्रांत केलं. तर बली महाराज अशा पद्धतीने भगवंतांचे निष्ठावान भक्त होते. हे सुद्धा असुर कुळातलेच होते बरं का बली महाराज. हां, तर बलिप्रतिपदेला आपण काय करतो, कुठलं तरी एक ते फळ असतं, करटुलं असं काहीतरी म्हणतात ना त्याला. हां, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे त्याचं. तर ते असं ठेवतो आणि त्याच्यावर म्हणजे जणू नरकात त्याला ढकलून दिला, अशा पद्धतीची प्रथा आहे. पण बली महाराज हे आत्मनिवेदनम या स्तरावरची भक्ती करण्यामध्ये सर्वोच्च शिरोमणी आहेत, साधेसुधे नाही आहेत आणि 12 महाजनांपैकी आहेत. तर जेव्हा बली महाराजांनी पाहिलं की पहिल्या पावलात वामनदेवानी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली आहे, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण विश्व पादाक्रांत केलंय, आणि त्यानंतर वामनदेवानी विचारलं तिसरं पाय कुठे ठेवू. त्यावेळेस बली महाराजांनी एका क्षणात कशाचाही विचार न करता सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं आणि सांगितलं, तिसरा पाय तुमचं चरणकमल माझ्या मस्तकावर ठेवा. आणि भगवंतांनी त्याला सुतल लोकामध्ये ढकलून दिलं. सुतल लोक हा स्वर्गापेक्षा कैक पटींनी श्रीमंत आहे. जरी तो नारकीय योनी असला तरी स्वतः बली महाराज तिथे राहतात आणि त्यांच्या ह्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान कृष्णांनी त्यांना सुतल लोकाचं राज्य करायला पाठवलं. आजही बली महाराज सुतल लोक सांभाळत आहेत. स्वर्गापेक्षा कैक पटींनी समृद्ध श्रीमंत असा सुतल लोक आहे. आणि एवढंच नाही, तर बली महाराजांनी जी शरणागती स्वीकारली ती भगवंतांना एवढी आवडली, ते म्हणाले, जरी तू सुतल लोकात मी तुला पाठवलं असेल तरीही मी स्वतः तुझ्या सुतल लोकाचा जो दरवाजा आहे त्याच्यावर पहारेकरी म्हणून कायम स्वरूपात राहीन. किती भगवंत दयाळू आहेत याच्यावरनं आपण समजू शकतो. तर ह्याला योग असं म्हटलं जातं आणि भगवद्गीतेनुसार सर्वोत्तम योग कुठला आहे, तर भक्तियोग हा सर्वोत्तम योग आहे. आपण पुढे जाऊया. ज्याने भक्तियोगात प्रवेश केलेला आहे त्याने इतर सर्व योग आधीच पूर्ण केलेले आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग, अष्टांग योग, हे सगळे योगांच्या प्रक्रिया ज्या आहेत ना, या सगळ्या भक्ती मार्ग जो सुरुवात करतो किंवा जो भक्ती योगात येतो त्यांनी ऑलरेडी ह्या सगळ्या हे सगळे योग पूर्ण केलेले असतात. त्याच्यात प्रावीण्य मिळवलेलं असतं. एवढं भक्ती योगाचं महत्त्व आहे. इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. भक्ती योगात कोणीही सहभागी होऊ शकतो, केवळ मनुष्यच नाही. गजेंद्र मोक्षाची लीला इथे दाखवण्यात आली आहे.
आपल्या सगळ्यांना गजेंद्र मोक्ष लीला माहिती आहे? नाही, नसेल माहिती तर मी सांगतो. तर गजेंद्र हा खूप बलाढ्य असा जंगलाचा सम्राट असतो, राजा असतो. आणि त्याला भरपूर राण्या असतात, भरपूर मुलं असतात. संपूर्ण जंगल त्याच्या आदेशाखाली चालत असतं. आणि साहजिकपणे जेव्हा एखादा व्यक्ती मोठ्या पदावर असतो तो त्याला त्याचा अभिमान असतो. तर अशा पद्धतीने तो आपल्या राण्यांसमवेत, ज्या हत्तीणी असतात त्यांच्या समवेत जंगलामध्ये क्रीडा करत असतो. आणि क्रीडा करत असताना तो जलक्रीडा करण्यासाठी या सरोवरामध्ये शिरतो. आणि त्या सरोवरामध्ये एक मगर राहत असते. आणि ती मगर काय करते, त्या गजेंद्रचा पाय धरते. आणि पाय धरल्यानंतर, दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये, तर पाय धरल्यानंतर सुरुवातीला तो म्हणतो मगर किती छोटी आहे, हां, मी तर जंगलाचा राजा आहे, काय फरक नाही पडत म्हणतो. काही काळ निघून जातो आणि नंतर त्याला कळतं गजेंद्रला की मगर ना हा पाण्यातला प्राणी आहे आणि मी जमिनीवरचा प्राणी आहे. मी जमिनीवर बलशाली आहे, पाण्यात नाही. आणि मगर पाण्यात बलशाली आहे. त्यामुळे त्याच्या जबड्यातनं अडकलेला पाय मी माझा सहजासहजी सोडवून घेऊ शकत नाही. यांचं जे युद्ध आहे हे 1000 वर्ष चालतं, अतिशयोक्ती नाही, 1000 वर्ष चालतं. आणि हे सगळं पाहण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवता समुद्रात, आकाशामध्ये उपस्थित झालेले असतात, कसं हे युद्ध चाललंय. आणि त्यावेळेस जेव्हा अतिशय आर्त स्वरामध्ये गजेंद्र काय करतो, तर भगवान विष्णूंना पुकारतो, त्यांना हाक मारतो आणि त्यांना सांगतो की कृपया या फार मोठ्या संकटातनं माझी सुटका करा. आणि त्यावेळेस भगवान विष्णू स्वतः गरुडावर आरूढ होऊन येतात. आणि ज्या क्षणी गजेंद्र भगवान विष्णूंना पाहतो, लगेच तशा अवस्थेतच पाय मगरीनी करकचून धरलेला आहे, रक्त वाहतंय, तो लगेच त्या सरोवरातलं एक कमळ उचलतो आणि भगवंतांना अर्पण करतो. भगवान कृष्ण भगवद्गीतेत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. एखाद्याने एखादं पुष्प जरी मला अर्पण केलं तरीही मी त्याचा लगेच स्वीकार करतो. अशा पद्धतीने विष्णू त्या कमळाचा स्वीकार करतात आणि आपल्या हातात सुदर्शन चक्र सोडतात. ते सुदर्शन चक्र काय करतं, तर त्या मगरीचा शिरच्छेद करतं. शिरच्छेद झाल्याबरोबर त्याच्या जबड्यातनं गजेंद्रचा पाय सुटतो आणि गजेंद्रचाही उद्धार होतो आणि त्या मगरीचाही उद्धार होतो. कारण भगवंतांचं जे सुदर्शन चक्र आहे हे साक्षात भगवंतांपेक्षा वेगळं नाही. त्यामुळे ज्याला या सुदर्शन चक्राचा स्पर्श झाला त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. तर हा एक गंधर्व असतो आणि हा गजेंद्र जो आहे हा इंद्रद्युम्न नावाचा राजा असतो आधीच्या जन्मात. तर दोघांचाही उद्धार होतो. दोघेही भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि दोघेही वैकुंठात निघून जातात. तर अशा पद्धतीने एका प्राण्याच्या शरीरात असून सुद्धा गजेंद्रनी केवळ भगवंतांची भक्ती केल्याने एका क्षणात त्याला मोक्षप्राप्ती झाली, त्याची मुक्ती झाली. त्यानंतर हे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हां, कोणाचं उदाहरण आहे? हां, नाही, पक्षी कोण आहे तो? हां, तर जेव्हा रावण सीतेचं अपहरण करून आकाश मार्गाने आपल्या विमानातनं सीतेला बळजबरी पळवून नेत असतो, त्यावेळेस सीता आक्रोश करत असते. आणि हा जटायू अतिशय वयोवृद्ध अवस्थेमध्ये खूप म्हातारा झालेला असतो, अतिशय म्हातारा, की उडण्याचं बळ सुद्धा त्याच्याकडे नसतं.
आणि जेव्हा तो पाहतो की प्रभू रामचंद्रांची अंतरंगा शक्ती हिचं अपहरण रावण स्वतः करून चाललाय, तर तो लगेच आकाशामध्ये झेप घेतो आणि म्हणतो, जोवर प्राणात प्राण आहे तोवर मी सीतामय्याचं रक्षण करणार. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो इतकं घनघोर युद्ध करतो रावणाबरोबर की एक वेळ अशी येते की रावण हरतोय की काय असं वाटायला लागतं. मग त्यावेळेस रावण काय करतो, काही क्षणासाठी सीतेचा हात सोडतो आणि खाली ठेवलेली तलवार उचलतो आणि त्यांनी तो खड्ग जे असतं त्यांनी जटायूच्या पंखावर वार करतो. एक पंख छाटून टाकतो. तरी एका पंखात बळ एकवटून तो पुन्हा आपल्या पंजानी आणि चोचीनी रावणावर हल्ला करतो. रावणाला सुद्धा रक्तबंबाळ करतो. मग रावण त्याचा दुसराही पंख कापतो. आता दोन्ही पंख कापल्यानंतर पक्षी उडू नाही शकत. तशा अवस्थेत जटायू खाली पडतो आणि रावण सीतेचं अपहरण करून पुढे लंकेत प्रयाण करतो. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे सीतेला शोधत शोधत निघालेले असतात. तर त्यांना जमिनीवर असं रक्त पडलेलं दिसतं आणि पुढे जाऊन बघतात तर जटायू तिथे पडलेला असतो. सुरुवातीला त्यांना असं वाटतं की कदाचित जटायूनीच अपहरण केलं की काय, पण नंतर त्याचे पंख तुटून पडलेले बघतात प्रभू रामचंद्र आणि त्याला लगेच जातात आणि आपल्या कडेत घेतात, कुशीत घेतात असे. आणि तो वर्णन करतो की रावण नावाचा असुर जो होता तो आकाश मार्गाने त्यांनी सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि या दिशेला तो सीतामय्याला घेऊन गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र स्वतःच्या हाताने त्याचा अंत्यसंस्कार करतात. किती भाग्यशाली मृत्यू आहे बघा. असा प्रसंग आपल्या जीवनात कधी येणार नाही की स्वतः भगवंत आलेत आणि आपला अंत्यसंस्कार करतायत, आपल्याला अग्नी देतायत. किती ग्लोरियस, किती वैभवशाली मृत्यू आहे. एका पक्षाच्या जीवनात असून सुद्धा केवळ भगवंतांची थोडीशी सेवा केल्याने एकदम वैभवशाली मृत्यू आला त्यांना आणि भगवंतांच्या धामात निघून गेले जटायू. तर भक्तियोग एवढा पॉवरफुल आहे की कोणीही त्याच्यात सहभाग घेऊ शकतो. प्राणी असला तरी चालेल. तो भगवंतांची भक्ती करून आपलं जीवन सफल बनवू शकतो. मग आपण तर मनुष्य आहोत, आपल्याला तर किती मार्ग उपलब्ध आहे. ह्याची कल्पनाच केलेली बरी. तर अशा पद्धतीने आपण भगवंतांची सेवा करू शकतो. ज्याने भक्तियोगात प्रवेश केला आहे त्याने इतर सर्व योग आधीच पूर्ण केलेले आहे. फेमस द्रौपदी वस्त्रहरण. सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे. युधिष्ठिर महाराज जेव्हा कौरव त्यांना आव्हान देतात की द्यूतर क्रीडा केली पाहिजे, वास्तविक त्यांना येत नसते, पण तरी क्षत्रिय असा असतो की त्याला आव्हान दिलं की तो नाकारू शकत नाही. मग त्या अनुषंगाने युधिष्ठिर महाराज हे स्वीकारतात आणि कुटील कारस्थान आधीच ठरलेलं असतं. शकुनीने ठरवलेलं असतं की किती दान, जे काही दान पडेल, फासे पडतील, ते मी सांगीन तेच फासे पडले पाहिजेत. कारण ते फासे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अस्थिपासून बनवलेले असतात शकुनीने. आणि जेव्हा शकुनी असं खळबळ करायचा आणि दान टाकायचा आणि म्हणायचा 12 पडले पाहिजेत की बरोबर 12च पडायचे, 4 पडले पाहिजेत की 4च पडायचे. पण ती कला युधिष्ठिर महाराजांना अवगत नसते. ही खरी तर काळी जादू असते, ब्लॅक मॅजिक म्हणतात याला. अशा पद्धतीने कूटकारस्थान करून पांडवांना हरवलं जातं. त्यांची सगळी संपत्ती हरण केली जाते आणि त्यानंतर ते विचारतात आणि सांगतात की आता आमच्याकडे काही नाही राहिलं. पण कौरव ते म्हणतात ना, पत्नी आहे की तुमची, तिला लावा डावामध्ये. युधिष्ठिर महाराज तिला सुद्धा डावात लावतात आणि नैसर्गिकरित्या ते हरणारच असतात, ते हरतात. मग त्यानंतर दुःशासन तिला अंतःपुरातनं केस धरून ओढून आणतो आणि सभेमध्ये सादर करतो आणि दुर्योधन आज्ञा देतो की तिचं वस्त्रहरण झालं पाहिजे.
मग त्यावेळेस द्रौपदी त्या सभेमध्ये असणाऱ्या सगळ्या वरिष्ठांना आवाहन करते की कसं काय तुम्ही एका स्त्रीचं वस्त्रहरण पाहू शकता? तुम्ही सगळे सभ्य आणि सुसंस्कृत लोक आहात, मग अशी आज्ञा कशी काय दिली जाऊ शकते? पण तिचं कोणीही ऐकत नाही. आणि दुःशासनासमोर सांगितलं जातं, दुःशासनाकडे 10,000 हत्तींचं बळ होतं आणि त्याच्यासमोर द्रौपदी एका चिमणीसारखी होती. किती टिकाव धरून शकणार आहे? तर जेव्हा वस्त्रहरण व्हायला लागतं त्याच क्षणी द्रौपदी काय करते? दोन्ही हात वर करते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि भगवंत रुक्मिणी बरोबर झोपाळ्यात बसून झोका घेत असतात आणि द्रौपदीची आर्त हाक त्यांच्या कानावर पडते आणि अमर्यादित वस्त्र स्वरूपात भगवंत स्वतःला प्रकट करतात. कशा स्वरूपात प्रकट करतात? अमर्यादित वस्त्र. 10 ट्रक भरून साड्या पाठवून दिल्या की जशी अवस्था होईल, किती आनंद होईल माताजी लोकांना. 10 ट्रक भर साड्या. तसं अमर्यादित स्वरूपात भगवंत अमर्यादित वस्त्र स्वरूपात प्रकट होतात आणि द्रौपदीचं संरक्षण करतात. एका क्षणात ती भगवंतांची आठवण काढते आणि भगवंत तिला वाचवतात. त्यानंतर ही स्टोरी सगळ्यांना माहीत आहे, सुदामा विप्र. तर सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण हे सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये बालपणात असल्यापासून त्यांच्या गुरुकुलात होते आणि ते शाळेतले म्हणजे गुरुकुलातले जीवश्च कंठश्च मित्र एकमेकांचे. की एकदा गुरुपत्नी सांदीपनी मुनींची पत्नी त्यांना सांगते की जंगलातनं लाकडं तोडून आणा, म्हणून हे दोघे जंगलात जातात. कृष्ण आणि सुदामा दिवसभर लाकडं गोळा करतात. संध्याकाळी एकदम आभाळ दाटून येतं आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडायला लागतो. हे खूप जंगलात आतमध्ये असतात, त्यांना रस्ता कळत नाही, सगळीकडे पूर येतो आणि दोघेही जण एकमेकांचा हात धरून एका झाडाचा आश्रय घेतात. झाडाखाली थांबलेले असतात. दोघेही थंडीने कुडकुडत असतात, भिजलेले असतात. तशाही अवस्थेमध्ये सुदामा आपल्या अंगावरचं उत्तरीय म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, उपरणं म्हणतात ज्याला, प्रभूजी घालून आलेत बघा, ते काढून वर करून दाखवा सगळ्यांना. हां, ह्याला म्हणतात उपरणं किंवा उत्तरीय. थँक्यू, तुम्ही आज घालून आला होतात त्यामुळे सगळ्यांना कळू शकेल. तुम्ही दररोजच येता. थँक्यू, खूप पर्टिक्युलर आहेत प्रभूजी. तर सुदामा आपलं उत्तरीय भगवान श्रीकृष्णांच्या डोक्यावर धरतो, ते भिजायला नकोत म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ पहाटेच गुरु चिंतेत असतात की ही 2 बालकं गेली कुठे, म्हणून भल्या पहाटे ते आपल्या सेवकांना घेऊन जंगलात येतात आणि पाहतात तर दोघेही झाडाखाली कुडकुडत थांबलेले असतात. तर अशा पद्धतीची लीला लहानपणापासून झालेली. आणि सुदामा गावाकडेच राहतो. भगवान श्रीकृष्ण फार मोठे, कारण ते भगवंत असतात, ते द्वारकेत राहतात. तर एकदा काय होतं, सुदाम्याची पत्नी त्यांना म्हणते की काय तुमच्या मित्राचं सारखं नाव घेत असता तुम्ही, तो ऐशारामात महालात राहतोय आणि आपल्याकडे साधी चंद्रमौळी झोपडी आहे. चंद्रमौळी म्हणजे काय? छत असं फाटलंय की चंद्राचे किरण सुद्धा आतमध्ये येतात, त्याला चंद्रमौळी झोपडी म्हणतात. तर एवढं आपल्याकडे दुर्भिक्ष, एवढी गरिबी, आणि तुम्ही म्हणता की तुमचा मित्र तिन्ही जगताचा स्वामी आहे, काय उपयोग तुमच्या मैत्रीचा, जावा एकदा त्यांच्याकडे आणि आणा मागून काहीतरी. सुद्धा म्हणतो अशा पद्धतीची मैत्री नाही आहे आमची, आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत, हा असा बिझनेस रिलेशन नाही ठेवलंय आम्ही कधी. ती म्हणते नाही नाही, ते काही असू दे, मला ते काही माहित नाही, तुम्ही तुमच्या मित्राकडनं काहीतरी मागून आणा. तर ते आता पुरुष जे स्वकष्टावर कमवतात ना, बायका केवळ भुणभुण करून कमवतात. म्हणजे ही एक जोक म्हणून सांगितला, सिरियसली घेऊ नका, की दररोज अहो साडी घ्या, अहो साडी घ्या, अहो साडी घ्या, दररोज ऐकवायचं.
की शेवटी वैतागून तो जाऊन साडी घेऊन येतो किंवा पैसे तरी देतो, घे बाई. तर अशा पद्धतीने सुदामा सुद्धा आपल्या बायकोच्या बुणबुणीला कंटाळतो आणि शेवटी म्हणतो, ठीक आहे तू म्हणतेस तर मी जातो. कृपा करून कोणी सिरियसली घेऊ नका बरं का, हा जोक म्हणून घ्या. तर आता भगवंतांकडे चाललोय तर रिकाम्या हाताने कसं जाणार? पण त्यांच्याकडे काहीच नसतं. मग सुदाम्याची पत्नी काय करते, शेजारच्यांकडे जाते, थोडे पोहे मुठभर, असे 2 मुठभर पोहे उधार मागून आणते. आता पोह्यांची काय किंमत असणार आहे, पण तेवढं सुद्धा त्यांच्याकडे नसतात. मग सुदामा काय करतो, ते आपल्या अशा कनवटीला पुरचुंडी खोचतो आणि द्वारकेचा रस्ता वाटचाल करायला सुरुवात करतो. मजल दर मजल करत द्वारकेत येतो आणि आल्यानंतर गेटवर त्याचे कृष्णाचे पहारेकरी अडवतात त्याला. असा फाटका माणूस, धोतर फाटलंय, उत्तरीय फाटलंय, मळका आहे, वाटचाल करून आलेला आहे असा. म्हणे कोण आहे, काय पाहिजे? ते म्हणे कृष्णाला भेटायचंय. नाही म्हणे, हां असं एऱ्या गबळ्याला कोण आहे, काय भगवंत भेटणार नाहीत. ते म्हणे ठीक आहे, त्यांना फक्त एवढाच निरोप द्या की सुदामा आलाय, सांदीपनी मुनींच्या आश्रमातला तुझा मित्र. ते म्हणे नाही, निरोप नाही देणार, प्लीज सांगा तरी म्हणे निरोप माझा, एवढा सांगा बस, पाहिजे तर मी परत जाईन इथनं, नुसतं एवढा जाऊन निरोप द्या. तर ते येऊन निरोप देतात. हा निरोप ऐकल्या ऐकल्या कृष्ण धावत सुटतात. कसे? धावत सुटतात, आपल्या अंगावरच्या वस्त्रांची देखील पर्वा करत नाही आणि धावत सुटून गेटवर येतात आणि सुदाम्याला घट्ट मिठी मारतात. ते पहारेकरी चक्रावून जातात. काय होतंय? मग भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्या हाताला धरून आपल्या महालामध्ये त्याला घेऊन येतात, आपल्या सिंहासनावर त्याला बसवतात आणि सगळ्या दासींना आणि रुक्मिणीला ऑर्डर देतात, ताबडतोब अभिषेकाची तयारी करा. आणि त्यानंतर स्वतः त्याचे चरण भगवंत आपल्या हाताने धुतात. एवढंच नाही, ते जे तीर्थ आहे ते प्राशन करतात. आणि बाजूला रुक्मिणी आहे बघा, तिलाही सांगतात की तूही ते चरणामृत घे. ती एकदम गोंधळलेल्या मनस्थितीत असते. असा फाटका माणूस, माझे पती म्हणजे त्रिलोकीनाथ, तर ते कोणाची सेवा करतायत, काय करतायत, तिला ही लीला माहीत नसते. मग ते म्हणतात तुला नंतर सांगतो, पहिले चरणामृत घे. आणि त्यानंतर आपल्या अंतःपुरात भगवंत सुदाम्याला घेऊन जातात आणि लहानपणीच्या बालपणीच्या गोष्टी करायला लागतात. आणि नंतर त्याला विचारतात काय आणलेस माझ्यासाठी. तर तो एवढा सगळा महाल ऐश्वर्य भगवंत हे पाहून अतिशय खजील झालेला असतो. पोहे, आणि ते सुद्धा उधार मागून आणलेले, तो द्यायला तयार नसतो. पण भगवंत परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत. ते म्हणतात निश्चितपणे तू काहीतरी आणलंयस, लपवतोयस माझ्याकडनं. म्हणून ते हात लांब करतात, त्याच्या कमरेला लावलेली कनवटी लावलेली पुरचुंडी खेचून घेतात, बघतात तर पोहे असे हातात घेतात आणि लगेच आपल्या मुखात टाकतात आणि एकदम तृप्त होतात समाधानाने. त्या क्षणी त्याच्या गावामध्ये त्याची झोपडी असते ना, त्याचा संपूर्ण कायापालट होतो. आणि जेवढा भगवंतांचा महाल असतो ना, तेवढाच महाल तिथे निर्माण होतो. तेवढ्याच दासी, तेवढेच नोकर, तेवढेच चाकर. त्याच्या बायकोच्या अंगावर एकदम लगेच सिल्कची साडी येऊन जाते. कशी? सिल्कची. कोण म्हटलं? सिल्कची साडी, अंगभर दागिने, नट्टापट्टा केलेला आहे. एकदम खुश होते. अरे बहुतेक घंटी वाजली वाटतं तिथे, असं ती कल्पना करते. आणि मग सुदामा, भगवंत म्हणतात बोल तुला काय पाहिजे, बोल तुला काय पाहिजे. तो म्हणतो नाही, मला काहीही नको, मला फक्त तुला पाहायचं होतं म्हणून मी आलेलो. मग भगवंत, तो म्हणतो आता मी निघतो. भगवंत त्याला विराम देतात, त्याची पाठवणी करतात आणि सुदामा विप्र परत आपल्या गावचा रस्ता धरून गावाकडे यायला लागतो. येतो गावाकडे, आपल्या घरापर्यंत येतो, बघतो तर तिथे एक मोठा महाल असतो. अरे बापरे म्हणे, पत्ता चुकलो काय म्हणे. हां, मग इकडे तिकडे पाहायला लागतो, समोरचं घर तर तेच आहे.
इकडचं काकांचं दुकान पण तेच आहे. मग इथे महाल कसा आला? तो काहीतरी चमत्कार झालेला दिसतोय. तेवढ्यात आतनं एक पट्ट राणीसारखी दिसणारी सिल्कची साडी घातलेली, अंगभर दागिने घातलेली अशी एक मोठी राणी बाहेर येते. तिच्या मागे दासी वगैरे असतात. तर ती त्यांना हाक मारते, आहो म्हणून. तर तो असं इकडे तिकडे बघायला लागतो. नंतर तिच्याकडे बघतो, अरे दिसते तर माझ्या बायकोसारखी, पण माझी बायको तर नसेल. पण ती म्हणते, अहो आपलंच घर आहे, या या आतमध्ये. मग नंतर ती सगळा वृत्तांत त्याला कथन करते. हे ऐकल्यानंतर सुदाम्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागतं, रडायला लागतो तो. आणि त्यानंतर तो आपल्या पत्नीला सांगतो की बघ, तुला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं ना, तुझी इच्छा पूर्ण झाली ना, पण हे सगळं भगवंतांचं आहे, हे आपलं नाही आहे. आणि तो तिला मार्गदर्शन करतो. त्यानंतर ती अंगावरची सगळी वस्त्र उतरवून ठेवते आणि त्याच महालात दोघेजण राहतात, पण दोघेही जमिनीवर झोपत असतात. तर जरी भगवंतांच्या कृपेने ऐश्वर्य जरी प्राप्त झालं ना, तरी भक्त कधीही ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरत नाही. तो कायम साधं जीवन, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशाच पद्धतीने जीवन व्यतीत करतो. तर भगवंत स्वतः भक्ताचा दास बनून त्याचं संरक्षण करतात. भक्तियोग किती पॉवरफुल आहे हे आपण ह्याच्यातनं समजून घ्यायचंय. पुढे पाहू. भगवद्गीतेनुसार सर्वोत्तम योग म्हणजे भक्तियोग आणि 12व्या अध्यायातला 7व्या श्लोकात भगवंत सांगतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. अशा पद्धतीने या जन्म मृत्यूच्या सागरात पडलेल्या त्यांच्या भक्ताचा उद्धार भगवंत स्वतः येतात आणि त्याला ह्या भवसागरातनं उचलून घेतात. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्थ मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हे भगवंतांचं स्वतः त्यांनी दिलेलं वचन आहे. कोणी असं वचन देतं आपल्याला या भौतिक जगतात की मी तुझा उद्धार करीन म्हणून? कोणीही देऊ शकत नाही. कारण हे डिपार्टमेंट फक्त भगवंतांकडे आहे, बाकी कोणाकडेही नाही. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी याच्यातनं आपलं संरक्षण करण्याचं डिपार्टमेंट जे आहे त्याच्या चाव्या फक्त भगवान कृष्णांकडे आहेत, बाकी कोणाकडेही नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आता आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालंय. काय? गेले 6 दिवस भगवान कृष्णांची भक्ती करायची हे आपण वारंवार ऐकत आहोत. पण जर हे ज्ञान वापरलं नाही, काय काय लिहिलंय? तिकीट आहे, ट्रेन चुकली तर काय उपयोग आहे का? त्याच पद्धतीने भगवद्गीताही प्राप्त झाली, 6 सेशनचा कोर्स पण केला, पण हे ऐकल्यानंतर पुढे कंटिन्यू केलं नाही आणि जीवन वाया घालवलं तर याचाच अर्थ काय? तिकीट मिळालं पण ट्रेन चुकली. काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. त्याच पद्धतीने औषधं आहेत पण शोकेसमध्ये ठेवली आहेत. काही उपयोग होईल का? जेव्हा ती बाटली उघडू, तेव्हाची कॅप्सूल त्याचं कव्हर काढू आणि खाऊ, तेव्हाच उपयोग होणार ना. डॉक्टरांकडे गेलो, आजारी पडलो, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, मेडिकलमध्ये गेलो,
सगळी औषधं आणली आणि आणून शोकेसमध्ये ठेवली. एवढी सगळी जी प्रक्रिया केली त्याला काही अर्थ राहील का? त्याच पद्धतीने आपण भगवंतांबद्दल एवढं ऐकलं, एवढं ज्ञान प्राप्त केलं, त्याचा उपयोग इथून पुढे कंटिन्यू करायचा आहे. काय करायचंय? नाहीतर 6 दिवस छान छान चित्र बघून खूप छान टाइमपास झाला आणि छान छान प्रसाद खायला मिळाला, ह्याच्यावर थांबून चालेल का? नाही चालणार. तर ही भक्तीची प्रोसेस आपण इथनं पुढे कंटिन्यू चालू ठेवायची. गीता सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाचीच का निवड केली? इतर कोणाची निवड करू शकला असता ना, भगवंत करू शकले असते. अर्जुन हा गृहस्थ होता. कोण होता? इथे अर्जुनाची फॅमिली दाखवली बघा. द्रौपदी आहे, भावंड आहेत, त्याच्यानंतर अर्जुनाला पुत्र पण होते. अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र आहे, सुभद्रेपासून झालेला. तर अर्जुन कोण होता? गृहस्थ होता. आपण सगळे कोण आहोत? कोणीतरी संन्यासी आहे का आपल्यामध्ये? नाही ना. म्हणून भगवंतानी काय केलं? अर्जुनाची निवड का केली? तर अर्जुन गृहस्थ होता. आपण सगळेही गृहस्थ आहोत. म्हणजे भक्ती मार्ग अवलंब करण्यासाठी आपण योग्य उमेदवार आहोत. काय आहोत? एकदम पात्र व्यक्ती आहोत. म्हणून भगवंत काय करतात? गृहस्थांना उपदेश करतात. आणि दुसरा पॉइंट, अर्जुन हा गोंधळलेला होता आणि आपणही आहे का? गोंधळलेलो आहोत का? या 2 कारणांसाठी भगवद्गीता सांगण्यात आली की अर्जुन गोंधळलेला होता आणि तो गृहस्थही होता. आपण सुद्धा गृहस्थ आहोत आणि गोंधळलेल्या स्वरूपात, भ्रमित स्वरूपात या भौतिक जगतात भटकत आहोत. म्हणून भगवद्गीता आपल्यासाठी आहे. हे भगवद्गीतेचं व्यावहारिक आचरण आहे. तोच संदेश श्रील प्रभुपादांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतनं हाच भगवद्गीतेचा दिव्य संदेश, तेच अमूल्य ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्यापर्यंत येत आहे. ही भगवद्गीता जर तुम्ही वाचलीत ना, तर त्याच्यावर लिहिलंय जशी आहे तशी. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जशी अर्जुनाला सांगितली त्याच मूळ रूपामध्ये प्रत्येक श्लोकाचा शब्दार्थ, भाषांतर आणि त्यावर भक्ती वेदांत तात्पर्य अशा मूळ स्वरूपात आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात आलेली आहे. त्यामुळे भगवंतांच्या संदेशामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची भेसळ यामध्ये करण्यात आलेली नाही. म्हणूनच त्याचं नाव आहे जशी आहे तशी, मूळ स्वरूपामध्ये, ओरिजिनल मनुस्क्रिप्ट. तर याच स्वरूपात ही भगवद्गीता आपल्यापर्यंत येत आहे, प्रमाणित गुरुशिष्य परंपरेद्वारे. कारण का? तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात सांगतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परम तप. की पूर्वीच्या राजर्षींनी याच पद्धतीने प्रमाणित आध्यात्मिक गुरुशिष्य परंपरेमध्ये ही भगवद्गीता आपल्या गुरूंकडनं स्वीकारली. त्याच पद्धतीने आपण ही भगवद्गीता आपल्या जीवनात गुरुशिष्य परंपरेद्वारेच स्वीकारत आहोत. तर याला महत्त्व आहे. तर पुढे पाहू, तोच संदेश आपल्यापर्यंत येत आहे. आता आपण पाहू गुरुची पात्रता काय आहे. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. काय टॉपिकचं शीर्षक आहे? गुरुची पात्रता काय आहे. इथे काय लिहिलंय हे वाचा 1 नंबरला. गुरु हा प्रमाणित आध्यात्मिक परंपरेतून
आलेला असला पाहिजे. हां, या भगवान श्रीकृष्णांनी स्वतः 4 वेगवेगळ्या परंपरा किंवा संप्रदाय निर्माण केलेले आहेत. पहिल्या संप्रदायाचं नाव आहे, हे चित्र कोणाचं दिसतंय तुम्हाला? ब्रह्मदेव. हां, ब्रह्माजी एका परंपरेचे मूळ आहेत. दुसरे आहे कोण? लक्ष्मीजी. तिसरे कोण दिसत आहेत? शिवजी. आणि चौथ्या चित्रात चतुष्कुमार, 4 कुमार. तर ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय हे 4 प्रमाणित, अधिकृत म्हणतात ज्याला, ऑथराइज्ड, सर्टिफाईड संप्रदाय आहेत. आणि त्यांचे आपल्याला माहित असलेले आचार्य, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाचे आचार्य कोण आहेत? मध्वाचार्य. श्री संप्रदायाचे आचार्य कोण आहेत? रामानुजाचार्य. रुद्र संप्रदायाचे आचार्य कोण आहेत? वल्लभाचार्य. आणि कुमार संप्रदायाचे आचार्य कोण आहेत? निंबार्काचार्य. तर अशा पद्धतीने प्रमाणित आध्यात्मिक गुरुशिष्य परंपरेतनं हे अमूल्य ज्ञान आपल्याकडे येत आहे. तुम्ही ह्यातल्या कुठल्याही संप्रदायाचा अवलंब करू शकता. पण या 4 व्यतिरिक्त जे संप्रदाय आहेत बाहेर, त्याला अपसंप्रदाय म्हटलं जातं. त्याला भगवंतांनी मान्यता दिलेली नाही. लक्ष्मीजींकडनं येणारा, शंकर भगवंतांकडनं येणारा, कुमारांकडनं येणारा आणि ब्रह्मदेवांकडनं येणारा, असे 4 संप्रदाय भगवंतांनी प्रमाणित केलेले आहेत. प्रमाणित म्हणजे बोनाफाईड. हा शब्द ऐकलाय तुम्ही? बोनाफाईड. जे कॉलेजमध्ये किंवा शाळेत 12वी वगैरे नंतर कॉलेजमध्ये जातात ना, तर त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट नावाचं एक सर्टिफिकेट सादर करावं लागतं. म्हणजे काय? हा जो विद्यार्थी आहे हा एका प्रमाणित शाळेतनं आलेला आहे. म्हणजे ही शाळा बोगस शाळा नाही आहे, फालतू शाळा नाही आहे. अशाला म्हणतात बोनाफाईड किंवा प्रमाणित संप्रदाय. त्याच पद्धतीने हे 4 संप्रदाय जे आहेत हे प्रमाणित संप्रदाय आहेत, बोनाफाईड संप्रदाय आहेत. तर तुमचा जिथे लगाव आहे, जिथनं तुम्हाला प्रेरणा मिळते, अशा कुठल्याही या 4 पैकी संप्रदायातनं तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता. याची काय गॅरंटी आहे? तर हे 4 संप्रदाय स्वतः भगवान कृष्णांपासून निर्माण झालेले आहेत. त्यांनी याला बोनाफाईड हा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या 4 पैकी कुठल्याही संप्रदायात गेलात तर भगवंतांबद्दलचं तेच शुद्ध ज्ञान तुम्हाला मिळणार. त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसणार. बरोबर आहे? आपण जेव्हा मार्केटमध्ये काही गोष्ट खरेदी करायला जातो का नाही, हां, तेव्हा ती गोष्ट खरेदी करताना एक असतो ब्रँडेड माल. काय असतो? ब्रँडेड माल. आणि एक असतो लोकल माल. हां, त्याचा कुठला ब्रँड नसतो. मग आपण काय खरेदी करतो? चांगली गोष्ट हवी असेल तर पैसे थोडे जास्त पडतात ब्रँडेड मालाला, पण त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता हे सगळं प्रयोगशाळेत छान पद्धतीने तपासलं गेलेलं असतं. सरकारने त्याला सर्टिफिकेट दिलेलं असतं. त्याला ISI किंवा BIS या दर्जाचं प्रमाण मिळालेलं असतं, प्रमाणपत्र मिळालेलं असतं. म्हणजेच प्रमाणित असतं. ती जी प्रॉडक्ट आहे ते प्रमाणित असतं. पण एखादं प्रॉडक्ट असं आपल्याला पण मिळतं जे लोकल असतं, ज्याला कुठलाही दर्जा नसतो, त्याला सर्टिफिकेट मिळालेलं नसतं सरकारकडनं, किंबहुना त्याला प्रोडक्शनचं लायसन्स सुद्धा नसतं. मग कदाचित असं होऊ शकतं की तो माल खरेदी केल्यावर आपल्याला कदाचित दुय्यम स्तरावरचा माल आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता असते. आणि कदाचित आपली फसवणूक होण्याची सुद्धा
शक्यता असते, कारण अशा मालाला कुठल्याही प्रकारे सरकारने प्रमाणित केलेलं नसतं. याच्यावरनं आपण समजू शकतो की आपण जर चांगली गोष्ट प्राप्त करायची असेल तर प्रमाणित, सर्टिफाईड, बोनाफाईड गोष्ट स्वीकारली पाहिजे. आणि हा तर आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ना, बरोबर का नाही? हा तर अध्यात्म म्हणजे काय, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मग तो असाच कोणाच्या तरी हातात सोपवणार का आपण आपलं जीवन? काय काय मत आहे तुमचं? असंच कोणीतरी येईल आणि कोणीतरी तुम्हाला सांगेल आम्ही प्रमाणित आहोत. त्याला पहिले प्रश्न विचारायचा, कुठला संप्रदाय? भगवंतानी प्रमाणित केलंय का? भगवद्गीतेमध्ये संपूर्ण गुरु शिष्य परंपरेची यादी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर ही यादी जी आहे, या यादीवरनं आपल्याला कळेल की कुठली परंपरा ही प्रमाणित आहे आणि भगवंतानी त्यांना प्रमाणित केलेलं आहे. तर पान नंबर 28 वर प्रमाणित आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा याचं संपूर्ण वर्णन आणि प्रत्येक परंपरेतनं येणारे गुरु यांचं नाव इथे देण्यात आलेलं आहे. हे आपण शास्त्राद्वारे, पुराणांद्वारे, इतिहासाद्वारे ताडून पाहू शकतो, व्हेरीफाय करू शकतो, त्याची खात्री करून घेऊ शकतो. आणि नंतर या 4 संप्रदायांपैकी कुठल्याही एका प्रमाणित संप्रदायाचा अवलंब करून आपलं जीवन सफल बनवू शकतो. कोणाला काही शंका? आता आपण बघायचं की समाजामध्ये किती वेगवेगळे संप्रदाय उपलब्ध आहेत, पण त्यांना प्रमाण आहे का? शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये त्यांचा उल्लेख आहे का? आणि जर नसेल तर शहाण्या माणसाला सांगायला लागत नाही, बरोबर ना? शहाण्या माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही, तो त्या मार्गाकडे जाणार नाही. पुढे जाऊ. प्रमाणित संप्रदाय: ब्रह्ममध्व, श्री म्हणजे लक्ष्मी, रुद्र म्हणजे शंकर आणि कुमार म्हणजे चतुष्कुमार. या 4 संप्रदायातनं ही गॅरंटी आहे की आपली फसवणूक होणार नाही, कारण हे 4ही संप्रदाय प्रमाणित आहेत. पुढे जाऊ. गुरुची पात्रता काय आहे? 2. काय लिहिलंय इथे? गुरुला सर्व शास्त्रांचे सार माहीत असले पाहिजे. श्रीमद भागवतम सगळे 12 स्कंध, चैतन्य चरितामृत, आदिलीला, मध्यलीला, अंत्यलीला, भगवद्गीता, साक्षात भगवंतांच्या मुखातनं आलेलं वेदांत सूत्र किंवा वेदांचं सार. गुरुला या सर्व गोष्टींबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे. नसेल तर तो आपल्याला कसं देऊ शकणार, बरोबर ना? जर गुरुलाच याचं ज्ञान नसेल तर तो आपल्याला देऊ शकणार नाही. त्यामुळे गुरुची दुसरी पात्रता काय आहे? पहिली पात्रता काय आहे? गुरु हा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतनं आलेला असला पाहिजे. म्हणजे काय याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. एखादा विद्यार्थी शाळेत दाखल होतो, 10वी पास होतो, 12वी पास होतो, त्याच्यानंतर ग्रॅज्युएट होतो, त्यानंतर शिक्षण क्षेत्रातली पदवी घेतो, BEd, MAd अशा पद्धतीची, आणि नंतर त्याला सरकार शिक्षक म्हणून अपॉइंट करतं, म्हणजे त्याची नियुक्ती केली जाते. त्याला नुसतंच पदवीधर होऊन चालत नाही, तर त्याला शिक्षण क्षेत्रातली सुद्धा डिग्री घ्यावी लागते. नुसता BA असून चालणार नाही, BA, BEd पण पाहिजे किंवा MAd पण पाहिजे, तरच त्याची शिक्षक या पदावर म्हणजेच गुरु या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. म्हणजे त्यांनी काय केलं? 10वी पर्यंतचा सर्व अभ्यास केला,
12वीचा अभ्यास केला, पदवीधरचे 3 वर्ष अभ्यास केला, BEdचाही अभ्यास केला, 2 किंवा 3 वर्षाचा कोर्स असेल, तर अशा पद्धतीने सर्व कोर्स त्यांनी पूर्ण केले, त्याला सर्व कोर्सचं ज्ञान आहे, मग तो शिक्षक बनतो. पण एखाद्या व्यक्तीने जर हे काहीही न करता स्वयंघोषित मी शिक्षक आहे असं सांगितलं, तर आपण त्याच्याकडे जाऊ का? जायला पाहिजे का? ते तुम्ही ठरवायचं. म्हणून इथे काय सांगितलंय? गुरुला सर्व शास्त्रांचं सार जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. भोंदू गुरु करायचा नाही. तो असा हात करेल, अंगारा पाडेल, असा हात फिरवेल, कुंकवाची चिमूट तुमच्या हातात टाकेल. ह्या बुवाबाजीला बळी पडायचं नाही. त्यांनी अभ्यास केलेला असला पाहिजे, सर्व शास्त्र वाचलेली असली पाहिजेत, आणि ती सुद्धा प्रमाणित म्हणजे बोनाफाईड. त्याच्यानंतर शिक्षक आहे ना, हा सुद्धा कुठल्या अशा चालू इन्स्टिट्यूटमधनं आलेला असला नाही पाहिजे. त्या इन्स्टिट्यूटला सुद्धा सरकारची मान्यता पाहिजे. यासाठी सरकारने काय केलंय? UGC नावाचं एक कमिशन आहे, त्याला म्हणतात युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. तर त्या UGCनी मान्यता दिलेल्या विद्यापीठातनंच त्यांनी शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. अच्छा, चालू किंवा गल्लोगल्ली अशी जी छोटी छोटी कॉलेज असतात ना, ज्यांना काही मान्यता नसते, त्याच्यातलं शिक्षण सुद्धा चालणार नाही, ते प्रमाणित नाही. त्यामुळे वेद, पुराण, उपनिषद, इतिहास, रामायण, महाभारत यासारखे जे अधिकृत ग्रंथ आहेत, भागवतम, चैतन्य चरितामृत, याच्यातलं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं असलं पाहिजे. हे गुरुचं दुसरी पात्रता आहे, आणि ही आपण चेक करून बघण्याचा अधिकार आहे आपल्याला. काय? जो कोणी आपल्याला मार्गदर्शन करतोय त्यांनी ह्या प्रमाणित शास्त्रांचं पालन केलेलं आहे, त्यांचा अभ्यास केलेला आहे का नाही, हे ताडून बघण्याची किंवा व्हेरीफाय करण्याचा अधिकार आपल्याला आहे. डोळे झाकून कोणासमोर तरी जाऊन डोकं आपटायचं नाही. कळलं का? पालन करणार का? आपलं जीवन असंच त्यांच्या हातात देणार नाही ना कोणाच्याही. हां, माणसाने एकदम दक्ष राहिलं पाहिजे ज्ञान प्राप्तीच्या बाबतीत. पुढे जाऊ. गुरुची पात्रता काय आहे? पहिला, गुरु हा प्रमाणित आध्यात्मिक परंपरेतून असलेला असावा, सर्व शास्त्रांचे सार माहीत असलं पाहिजे. 3 नंबरला काय लिहिलंय? हा, तो स्वतः भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर असला पाहिजे, स्टेबल. असं नाही की भरपूर पैसे जमल्यानंतर शिष्याना भरपूर लुबाडून झालं, आता पोबारा करायचा, असा गुरु नको. हा भामटा आहे. कोण आहे? भामटा आहे. स्वतःला दाखवतोय गुरु म्हणून, पण त्याचा उद्देश काय आहे? आपले पैसे लुबाडणे हा उद्देश आहे. अशा गुरुच्या मागे कधी जायचं नाही. वास्तविक त्याला गुरु म्हणायचंच नाही. 4 नंबरला काय लिहिलंय? त्याचं स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण असलं पाहिजे. अन्यथा भोंदू गुरु काय करतात? दिवसा आपण खूप सज्जन असल्याचा आव आणतात, आणि जेव्हा त्यांची सभा समाप्त होते, आपल्या पर्सनल रूममध्ये जातात, तेव्हा काय काय करतात हे त्यांनाच माहिती. अशी उदाहरणं पेपरात येतात. मग नंतर प्रकरणं पेपरात येतात आणि अटक होते. का अटक होते? 2 कारणं. स्वतःच्या मनावर नियंत्रण नाही आणि स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण नाही. अशा भोंदू गुरुच्या मागे कधी लागायचं नाही. व्हेरीफाय करून घ्यायचं. आचार्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. तो स्वतःच्या आचरणाने इतरांना शिकवतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. या संदर्भात एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला. आचार्य या शब्दावरनं आठवली. एकदा एक बाई त्याच्या मुलाला घेऊन, म्हणजे मोठा मुलगा,
एका गुरुकडे जाते आणि त्यांना सांगते, बघा हो, ह्याला काहीतरी मार्गदर्शन करा, हा आजकाल सिगरेट ओढायला लागलेला आहे, तर त्याला कृपा करून मार्गदर्शन करा. मग तो गुरु म्हणतो की ताई, तुम्ही असं करा, 1 महिन्यानंतर माझ्याकडे या, मग मी त्याला मार्गदर्शन करेन. ती बाई परत निघून जाते आणि 1 महिन्यानंतर परत येते आणि सांगते, कृपा करून माझ्या मुलाला मार्गदर्शन करा, तो सिगरेट ओढतोय, तर सिगरेट सोडून दे, हे चांगलं नाही, असं कृपया त्याला सांगा. मग तो गुरु सांगतो, मुला, सिगरेट ओढणं चांगली गोष्ट नाही आहे, तू कृपा करून सोडून दे. ती बाई म्हणते, 1 महिन्यापूर्वी तुम्ही हे सांगू शकला असतात ना. तेव्हा गुरु तो म्हणतो की काय आहे की मी स्वतः सिगरेट ओढत होतो, मग मी सिगरेट ओढतोय तर दुसऱ्याला कसं सांगणार सिगरेट ओढू नकोस म्हणून. मी आता 1 महिनाभर काय केलं, सिगरेट सोडली, आणि म्हणून मी आता तुमच्या मुलाला सांगतोय की आता तू सिगरेट पिऊ नकोस म्हणून. हां, तर ह्याच्यातनं काय शिकायचं, तर गुरुचं स्वतःचं आचरण असं असलं पाहिजे की त्या आचरणातनं लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. त्याला आचार्य असं म्हणतात. कळलं? आचार्य या शब्दाचा अर्थ काय, की स्वतःच्या आचरणातनं तो आपल्या सगळ्या शिष्यांना शिकवतो, स्वतः चांगलं आचरण करतो आणि शिष्यांना चांगलं आचरण कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन करतो. 6वं, त्याचे भाष्य हे पूर्ववर्ती गुरु, साधुजन आणि प्रमाणित शास्त्रे यांच्या शिकवणीवर आधारित असलं पाहिजे. स्वतःच्या मनाने काहीही निर्माण करायचं नाही. काही असे स्वयंघोषित, म्हणजे स्वतःनी स्वतःला घोषणा केलेली असते, मी महान गुरु आहे, मी महान आचार्य आहे, आणि आपल्या नावासमोर तो आचार्य वगैरे असं सुद्धा लिहितो, नाही चालणार. त्यांनी काय केलेलं असलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतनं ज्ञान प्राप्त केलेलं असलं पाहिजे, शास्त्रांचा अभ्यास केलेला असला पाहिजे. पूर्ववर्ती गुरु, साधुजन आणि प्रमाणित शास्त्र यांच्या शिकवणीवरच त्यांनी इतरांना शिकवलं पाहिजे. मगाशी आपण एका पात्र शिक्षकाचं उदाहरण बघितलं. 10वी 12वी BA BEd अशी सगळी शास्त्र पुस्तकं वाचून तो ज्ञान प्राप्त करतो, आणि मुलांना जेव्हा शिकवतो तेव्हा सरकारने नेमून दिलेला जो अभ्यासक्रम असतो ना तोच शिकवतो का स्वतःचा एक अभ्यासक्रम तयार करतो? तो नाही करत ना. म्हणजेच खरा गुरु काय करतो, प्रमाणित शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच आपल्या शिष्यांना सांगतो. स्वतःच्या खिशातलं काही शिकवत नाही किंवा त्यात काही मसाला घालत नाही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी. आपण फार चौकस असलं पाहिजे, आपले डोळे सताड उघडे पाहिजेत गुरुचं सिलेक्शन करताना. अशा कोणाच्याही एऱ्या गबाळ्याच्या हातात आपलं आयुष्य द्यायचं नाही. सगळ्यांना पटलंय, सगळ्यांना मान्य आहे, फक्त पुढची ओळ हो म्हणतीये, मागचे कोण काय बोलतायत मला ऐकूच येत नाही. हां, का मागच्यांना बहुतेक पटत नाहीये, का मी म्हणतोय म्हणून पटतंय म्हणता. तर एवढी उदाहरणं दिली आहेत, एवढे निकष दिलेत. सोनं खरेदी करायचं असेल पण आयुष्यात सोनं कधी बघितलं नसेल, आणि जर बाजाराच्या ठिकाणी गेलो आणि पूजेचं दुकान दिसलं, तिथं पितळेची वस्तू चांगली चकचकीत सोन्यासारखी चमकणारी करून ठेवली असेल, आणि आपण जाऊन त्या दुकानदाराला विचारलं, काय हो हे सोन्याचं निरांजन कितीला दिलं, तर तो काय करेल, त्याला लगेच कळेल हा माणूस मूर्ख आहे. तो आपल्याला आत बोलवेल त्याला आणि सांगेल, तुमच्यासाठी हे निरांजन 200 ग्रामचं निरांजन सोन्याचं फक्त 2000 रुपयात. आणि आपण वा 2000 रुपयात सोन्याचं 200 ग्रामचं निरांजन मिळालं म्हणून घरी येऊ. काय होईल, आपली फसवणूक होईल. का, सोन्याची परीक्षा कधी घेतलीच नाही ना. सोनं परीक्षा करून घ्यायला पाहिजे का नाही. मग जिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे असा गुरु सिलेक्ट करताना सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे ना गुरुची, हो का नाही. हा, तर
या सगळ्या गुरुच्या पात्रता आहेत, या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आता काय लिहिलंय? शिष्याची पात्रता काय आहे? चौथा अध्याय 34वा श्लोक. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. शिष्याची 3 कर्तव्य काय? नम्रता, प्रश्न विचारणे आणि सेवा करणे. प्रश्न कुठले विचारणे? सुसंबद्ध प्रश्न. म्हणजे काय? तत्वाला आधारून, शास्त्राला आधारून असलेले प्रश्न विचारणे. लोक गुरुकडे जातात आणि काय विचारायचं, त्यांना काय प्रश्न विचारायचं हे त्यांना माहीतच नसतं, आणि गुरुकडे जाऊन विचारतात, गुरु मुलीचं लग्न कधी होईल? गुरु म्हणेल काय मूर्ख माणूस आहे, मुलीचं लग्न कधी होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाकडे जा ना, गुरुकडे कशाला आलास? ज्योतिषी बसला ना तिथे पोपट घेऊन, त्याच्याकडे जा. अजून काही लोक काय करतात, गुरुजी खूप पाठ दुखते, काय करू? मग डॉक्टरकडे जा, गुरुकडे कशाला आलास? असे काहीही विचित्र प्रश्न घेऊन लोक गुरुकडे जातात. असं चालत नाही. गुरुकडे काय प्रश्न विचारले पाहिजेत? आध्यात्मिक प्रगती कशी होईल? कुठला मार्ग श्रेष्ठ आहे? किती प्रकारचे योग आहेत? असे सुसंबद्ध प्रश्न गुरुला विचारले पाहिजे. ही शिष्याची पात्रता आहे. वाटेल ते प्रश्न विचारायचे नाही. कुठल्या बिझनेसमध्ये पैसे घालू, म्हणजे ज्याच्यातनं प्रॉफिट होईल? गुरु म्हणेल, अरे मी काय फायनान्शियल कन्सल्टंट आहे की काय? अर्थतज्ञाकडे जा हे विचारायचं असेल तर. मग तो तुला सांगेल कुठला धंदा सध्या तेजीत आहे. गुरुकडे येऊन असले कसले प्रश्न विचारतोय? तर गुरुला जेव्हा आपण प्रश्न विचारतो, हे प्रश्न सुद्धा रिलेटेड असले पाहिजे, शास्त्राला धरून असले पाहिजे. ही शिष्याची पात्रता आहे. पुढे पाहू. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे काय? पहिलं, मंदिर म्हणजे आध्यात्मिक स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी. काय म्हटलंय? आध्यात्मिक विश्वविद्यालय. मंदिर म्हणजे नुसतं शेंदूर व्हायला, तेल ओतायला आणि पणती लावायला नाहीये. तिथे जाऊन आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी मंदिर आहे. आणि मंदिर म्हणजे स्पिरिच्युअल हॉस्पिटल. आपल्या सगळ्यांना एक रोग झालेला आहे, माहितीये का तो कुठला रोग? भवरोग. कुठला? भवरोग. तर या भवरोगातनं काय निदान केलं की आपण या रोगातनं आपली मुक्तता होईल? मंदिर ह्याच्यासाठी आहे. मंदिर हे आध्यात्मिक रुग्णालय आहे की जिथे आपण आजारी म्हणून आतमध्ये जातो, ज्ञान प्राप्त करतो, भगवंतांची सेवा करतो, प्रसाद घेतो, तीर्थ घेतो. हे सगळं औषध आहे आणि यांनी आपला भवरोग नष्ट होतो. म्हणून मंदिर हे 2 गोष्टी आहे. काय आहे? एक म्हणजे आध्यात्मिक विश्वविद्यालय आणि आध्यात्मिक रुग्णालय. या दृष्टिकोनातनं मंदिराकडे बघितलं पाहिजे. जिथे आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं आणि जिथे जीवाची चेतना शुद्ध केली जाते. काहीतरी अशुद्धी आपल्यात आलेली असते ना, ती अशुद्धी दूर करण्यासाठी मंदिरात जातो आपण. आणि ती अशुद्धी काय केलं जातं? म्हणजे आपली चेतना जी मलिन झालेली आहे ती चेतना शुद्ध केली जाते. लहानपणी शाळेत असताना
दररोज फळ्यावर एक म्हण लिहिली जायची वेगवेगळी. किती जणांच्या शाळेत म्हणी लिहिल्या जायच्या फळ्यावर? सगळ्यांनी अनुभवलंय. तर तिथे एक म्हण अशी होती, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. ही म्हण मला शाळेत असताना कधीच कळली नव्हती. म्हणजे जीवन आहे, साबण आहे, याचा काय संबंध आहे? जेव्हा भक्तीत आलो तेव्हा कळलं. जेव्हा भक्ती मार्गात आलो ना तेव्हा कळलं ह्या म्हणीचा अर्थ काय आहे. जीवनच जर आपलं निर्मळ नसेल तर बाहेरनं कितीही छान साबण लावून आंघोळ केली, पण हृदय किंवा मन जे आहे काळं असेल तर त्याचं काय? ते कुठल्या साबणाने साफ होणार? तर इथे काय लिहिलंय? मंदिरामध्ये काय केलं जातं? जीवाची चेतना शुद्ध केली जाते, त्याचं अंतःकरण साफ केलं जातं. जे मागच्या सत्रांमध्ये आपण पाहिलं, कर्म, अकर्म, विकर्म, पापकर्म, या सगळ्या गोष्टींमध्ये आठवतंय ना सगळ्यांना? मंदिरामध्ये काय शिकवलं जातं? एक पहिली गोष्ट, भक्तांच्या संघाचं महत्व. मृगारी नावाचा एक शिकारी होता. आपल्याला कथा माहिती त्याची? किंवा रत्नाकर कोळ्याची कथा माहिती का? रत्नाकर कोळी, हो, गावठी भाषेत ज्याला वाल्या कोळी म्हणतात. वाल्या म्हटल्यावर लक्षात आलं, पण त्याचं खरं नाव होतं रत्नाकर कोळी. कारण तो समुद्रावर त्याचा त्या श्रेणीतला होता आणि तो लोकांना लुटायचा. त्याचं खरं नाव रत्नाकर कोळी, पण त्याला लोक वाल्या कोळी म्हणतात. तर हा रत्नाकर कोळी काय करायचा? येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जंगलामध्ये दबा धरून त्यांची लूटमार करायचा, त्यांना मारायचा, त्यांच्या चीज वस्तू लुबाडून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचा. एकदा नारद मुनी त्या रोडनी चाललेले असतात. मग तो नारद मुनींना सुद्धा धरतो. मग नारद मुनी विचारतात, काय करतोयस तू हे? तो म्हणे, हा माझा खानदानी पेशा आहे. काय? खानदानी पेशा आहे. लोकांना पकडायचं, लुबाडायचं, मारून टाकायचं, चीज वस्तू लुबाडून घ्यायच्या, डाका घालणे थोडक्यात, आणि त्याच्यावर कुटुंब पोसायचं. मग नारद मुनी म्हणतायत, तुला कल्पना आहे का किती घोर पापकर्म करतोयस तू? तो म्हणे, काय पापकर्म करत नाही म्हणे. मग ते त्याला सांगतात की प्रत्येक पापकर्माची काय प्रतिक्रिया आहे. तो म्हणतो, पण मी तर हे माझ्या सगळ्या कुटुंबियांसाठी करतोय. मग ते म्हणाले, घरी जाऊन विचार की तुझे कुठले कुटुंबीय तुझ्या या पापाचा वाटा त्यांच्या डोक्यावर घ्यायला तयार आहेत. तो म्हणतो, का नाही घेणार? एवढे वर्ष त्यांना लहानापासून मोठे होईपर्यंत मुलांना पोसलंय, माझ्या पत्नीला पोसलंय, तिला वेगवेगळे प्रकारचे लोकांचे लुटलेले दागिने तिच्या अंगावर घातलेत, जरूर घेतील ते माझ्या पापाचा वाटा. मग ते घरी येऊन विचारतात की मला एक साधू भेटलाय आणि तो विचारतोय की ही जी सगळी पापकृत्य केली त्याची खूप घोर अशी प्रतिक्रिया येणार आहे आणि ते पाप मला भोगायला लागणार आहे नरकामध्ये जाऊन. तर ह्याच्यातनं मी काय केलंय? तर तुमचंच पोट सांभाळलंय, तुमचेच दागदागिने, कपडे वगैरे, कपडा लत्ता तुम्हाला पुरवलाय मी. तर ह्या माझ्या पापाचा वाटा तुम्ही तुमच्या डोक्यावर पण घेतला पाहिजे थोडा. घरचे म्हणतात, आम्हाला सांगू नका, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पापकर्म तुम्ही केलंय, आम्ही नाही केलं. हे ऐकल्यानंतर त्याचे खाडकन डोळे उघडतात आणि तो येतो नारद मुनींकडे परत आणि त्यांना हात जोडून म्हणतो, तुम्ही म्हटलात ते खरं होतं, कोणीही माझ्या पापाचा वाटा घ्यायला तयार नाही. आणि मग नारद मुनी त्याला मार्गदर्शन करतात. याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे? भक्तांच्या संघाचं महत्व. जेव्हा तो घोर पापकर्मी एका शुद्ध भक्ताच्या संघामध्ये आला तर त्याचं शुद्धीकरण झालं. कळलं आपल्याला? पॉइंट नंबर 2, ध्रुव महाराज. ध्रुव महाराजांचा खूप मोठा अपमान झालेला होता. 5 वर्षाचा मुलगा जेव्हा निसर्गतः स्वाभाविकपणे आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची सावत्राई त्याला काय म्हणाली?
वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार त्याच मुलाला आहे ज्याने माझ्या पोटातनं जन्म घेतलाय. म्हणजे तुझा जो दुसरा भाऊ आहे, जो माझा पुत्र आहे, आणि मी महाराजांची लाडकी पट्टराणी आहे सुरुची, आणि तू नावडत्या राणीचा पुत्र आहेस सुनीतीचा, त्यामुळे वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. ताबडतोब उतर खाली, म्हणून ती त्याला हाताला धरून खाली ओढते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लहान मुलांचा अपमान झाला ना तर लहान मुलं खूप क्रोधित होतात. अनुभव आहे का तुम्हाला? हां, मग ते काय करतील माहीत नाही, डोकं आपटतील, भांडी फेकून देतील, खेळणी तोडून टाकतील. अशा पद्धतीने खूप राग होत, लहान मुलांना खूप राग येतो. मग ध्रुव महाराजांना तसा खूप राग आला. मग तो आईकडे गेला आणि म्हणाला की काय हे सत्य आहे का की माझा वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही? मग आई म्हणते होय, की कधी काळी मी महाराजांची आवडती राणी होते, आता मी नावडती राणी आहे, त्यामुळे सुरुची जे म्हणाली ते योग्य आहे. मग अशा अपमानाच्या भरात तो घर सोडतो आणि म्हणतो की मला भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे. कशी होईल? मग आई सांगते भगवंतांच्या प्राप्तीसाठी तुला वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागेल. तर अशा पद्धतीची किंवा अशा पद्धतीचा उत्साह आपल्यामध्ये असणं आवश्यक असतं, तरच भगवत प्राप्ती होते. पुढचा पॉइंट, भौतिक संघाचे वाईट परिणाम काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. थोडक्यात काय, कैकेयी आणि मंथरा हे रामायणात झालं. आत्ता कोण आहे आपल्या जीवनात मंथरा? हा, टीव्ही काय करतो माहितीये का? हे सगळे चॅनल काय करतात माहितीये का? अख्ख्या जगातला कचरा उचलतात आणि आपल्या स्क्रीनवर आणून टाकतात. काय करतात? अख्ख्या जगातला कचरा गोळा करतात आणि आपल्या स्क्रीनवर आणून टाकतात. टीव्हीवर काय शिकवलं जातं? लग्न झालेलं असताना सुद्धा अजून किती लफडी करायची, हा, अजून किती बाहेरचे संबंध ठेवायचे, हा, हेच शिकवलं जातं की नाही? काय आहे हा? कचरा आहे ना. एक तरी गोष्ट कसं निष्ठावान पतिव्रता व्हायला पाहिजे शिकवते का? हा, नाही शिकवत ना. मग चांगल्या जीवनापासून आपल्याला हे नारकीय युनिट ढकलतायत ना या सगळ्या गोष्टी. समजतंय का नाही आपल्याला? मी कशा पद्धतीने माझ्या पत्नीशी प्रामाणिक राहायला पाहिजे प्रभू रामचंद्रांसारखं, अशी कुठली सिरियल शिकवते का? काय शिकवते? नाही. पण आपल्याला सगळ्या सिरियलची टायमिंग माहित असतात बरोबर. या टाइमला ही, मग काम सोडून देणार आणि सिरियलला बसणार. ही या जगातली मंथरा आहे. काय आहे? मंथरा आहे. आणि ही आपल्याला नरकात लोटण्यासाठी निर्माण झालेली आहे. ही मंथरा कशी आहे? आपल्याला कुठे पाठवणार आहे? हा, म्हणून तर आजकाल आपण पाहतो क्षुल्लक कारणांनी पती पत्नींमध्ये भांडणं लागतात, त्यांच्यामध्ये घटस्फोट होतात, कोणी कोणाचं ऐकत नाही. हे आपल्याला आध्यात्मिक प्रगती नाही करून देत आहे, तर अधोगती होती आपली. हे आपण ह्याच्यातनं समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण तर ह्याचा त्याग केला पाहिजे. हे मंदिरात शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? मंदिरात आपला खरा शत्रू कोण आहे हे सांगितलं जातं. बऱ्याच जणांना आवडलं नसेल. हा, आत्ता जे काय सांगितलं टीव्ही बद्दल ते बऱ्याच जणांना आवडलं नसेल. काही सांगतायत बरं, काही येऊन. हा, पण तुम्ही सगळ्या सिरियलचा जर अभ्यास केलात ना तर हेच शिकवलं जातं. नशापान कसं करायचं. दर 2 ह्याच्यामध्ये एखादी ॲडव्हर्टाईज येते. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये
आपला अभिमान किंवा अहंकार कसा वाढला पाहिजे, आपले अनर्थ कसे वाढतील याचबद्दल मार्गदर्शन केलं जातं. हां, त्याचा शर्ट माझ्या शर्टपेक्षा सफेद कसा काय? हां, बरोबर ना? येतं ना असं काहीतरी टीव्हीवर. म्हणजे ह्याच्यातनं काय होतं, मत्सर वाढीला लागतो. काय, पहिले तुमचा ते मत्सर वाढवतात आणि मग म्हणतात हां हे घ्या आमचं प्रॉडक्ट. तर पहिले मंदिरात हे शिकवलं जातं की भौतिक संघाचे काय वाईट परिणाम असतात आणि त्याचा कसा त्याग केला पाहिजे.